बसा पोरांनो दोन शिव्या देणे म्हणजेच रॅप सॉन्ग असं वाटतं का तुला? शिव्या देणं म्हणजे जर रॅप सॉन्ग असेल तर तुम्ही अशा माणसाचा पॉडकास्ट घेतला म्हणून तुमच्यावर एक रॅप सॉन्ग लिहू शकतो मी. मी जिथं राहिलंय ना, लहानपणापासून मी अशी दुनियादारी बघितली ना की कुणी बघितली नाही. आता जंगलामध्ये कसली आली दुनियादारी. परिस्थिती एवढी बॅड होती ना माझी, तर मला लोकांना ज्या पद्धतीने सांगायचं होतं ना, तर मी माझ्या गाण्याच्या माध्यमातून सांगतो. परिस्थिती बॅड होती, इंग्लिश डायरेक्ट आणि गाण्याच्या माध्यमातून सांगितली. का बरं? कारण डायरेक्ट सांगितलं तोंडातून वास येत असं. मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिला रॅपर असा होता की मी होतो तो. मराठी इंडस्ट्रीतला पहिलाच रॅपर हा होता आणि पहिलंच गाणं याचं होतं, म्हणून तर मराठी इंडस्ट्री थोडी मागे राहिली रॅपच्या बाबतीत. असं नाही वाटत आहे तुम्हाला? तर सुरुवातच अशी म्हणली. पहिलं गाणं माझं होतं रगील, दुसरं गाणं येड झवन, तिसरं रघुभाई. चेक करती नी गाणे माझे. यातलं फक्त येड जावा गाणं शोभतंय तुला. बरं झालं त्याच्यात तूच लीड केलं, रियालिटी दाखवली गाण्यातून. आम्हाला येड जावं ना. लोकांवर मी कामं केलेत ना आतापर्यंत, ते सगळे घाबरतात मला. थोडा अवतार नीट करायचा ना मग झाटूची. काय ते अवतार, काय ते केस वाढवले, थोडा गन पावडर नीट भांग बिंग पाडून जायचं ना. घाबरण नाही तर काय होईल, तुला पाहिलं तर येड्या साप सुद्धा बिळात जाईल. नको इचू काट्याचा बाहेर निघायला ते मला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. खूपच दिवस खूप वर्ष. तर आज आपण बघणार आहोत MC दीदी. MC डिडो नाही, जस्ट ज्या प्रकारे याने केस वाढवले त्या प्रकारे याचं नाव MC दीदीच पाहिजे होतं. शिव्या देणे म्हणजेच रॅप सॉन्ग असं वाटतं का तुला? आता झालंय काय माहिती का, लोकांना अपेक्षाच ती आहे माझ्याकडे. लोकांना काहीच अपेक्षा नाही भाऊ तुझ्याकडून, ना तुला बघायची पण नाही. पण हा असं एकमेव रॅपर आहे जो त्याच्या रॅपनी नाही तर पॉडकास्टनी फेमस झाला. चांगले गाणे पण करू शकतो मी. थोडा वेळ द्या ना मला पण. समजून घ्या, आता 2020 मध्ये जे 23 पर्यंत मी घाण केली, मला स्वच्छ करू द्या जरा. एखाद्या दिवशी तू जर आंघोळ केली ना तरी बऱ्यापैकी गाण साफ होईल. आणि तो तोंडून एखादी चांगली कविता जरी ऐकली ना तरी असं वाटेल शिवाय देऊ राहिला. तर पाहू काय गायन केली यांनी. येड जावं पण ना, आम्हाला येड जावं ना. सांगायची काही गरज नव्हती भाऊ, तसं पण लोक येड जावाच म्हणते. आणि बरं झालं मेन रोल तूच केलाय गाण्यामध्ये, तुला शोभता येते. येड जावं ना. आणि लय लोकांना चांगल्या चांगल्या पद्धतीने मी माझ्या हिशोबाने, नाही का, असं वाटतंय मला की माझ्यामुळे निगेटिव्ह वाईब पसरतीये लोकांमध्ये. पण मी पॉझिटिव्ह पसरायचा पण प्रयत्न करतोय. नाही भाऊ, त्यामुळे निगेटिव्ह वाईब्सच यांना पॉझिटिव्ह घेऊ शकत नाही. म्हणजे मी शी करताना हा पॉडकास्ट बघत होतो, याचा पॉडकास्ट पाहून माझी शी सुद्धा परत गेली. म्हणजे मला कॉम्पिटिशन. कुठं ना कुठं तरी भाई माझी परिस्थिती सांगते नाही, कारण माझा मनातला आवाज सांगतो की भाई तू बोल, काय ना काहीतरी बोल. कुठेतरी तू जे जगलाय तेच तुझ्या गाण्यात तू दाखवतो. तसंच काहीतरी भाई. कुठंतरी हा जे जगलाय ते याला गाण्यात दाखवायचंय, पण हा गाण्यामध्ये डायरेक्ट हागलाय. मग प्रश्न आहे का, हा झाल्यापासून जगलाय का नुसता हागलाय? वर्ष अगोदर ज्यांनी कुणी केलं नव्हतं ते मी केलं स्वतः वैयक्तिक. हा, कोरोनाची वॅक्सिन तुला सापडली ना का? तू इनो मध्ये कोलगेट टाकून लोकांची ट्रेनिंग घालून दाखवली. स्वतः वैयक्तिक सांग, मी तिन्ही गाण्यामध्ये भरपूर घाण केली इंडस्ट्रीमध्ये. पण आता नाही करणार, नाही का. 2026 ला असला कमबॅक घेऊन येणार ना की लोक येडे होणार भाई. बरं, पहिले 3 गाणे ऐकूनच लोक येडे झाले, अजून काय कमबॅक करणार? पहिले 3 गाणे पाहून वाटत नाही या जिंदगी त्याच्याकडून क्वालिटी गाणे येईल म्हणून. चांगलं लिहिलं तरी चांगली वाईब नाही येणार तुझ्या तोंडून. गॅरंटी देऊ शकतो मी, बरोबर लिहून भाई. तू कुठून येतो हा आवाज नक्की? कुठून म्हणजे आवाज तोंडातूनच येणार आहे, पण अजून किती गाणे येणार आहे ते विचार. डिडो, जसं तू सांगितलंस की तुझं लहानपण थोडंसं वेगळं होतं. लहानपण वेगळं म्हणजे काय झालं? पळायला बी असं झालं मला तसं वाटतं याच्या कोण झालं हा 5 वर्षाचा असं. माझे चांगले चांगले गाणे पडत होते आणि थोडे कॉन्ट्रोवर्सी पण चालू होती, पण तरी पण मी चांगल्या पद्धतीने गाणे रिप्रेझेंट करत होतो. नीट बस नाही एका जागी 50 वेळा काय राहिला तू? माझे चांगले चांगले गाणे येत होते, माझी कॉन्ट्रोवर्सी चालू होती. काय मुळे त्याचा कोण दुःख राहिला? मला माहितीये भाऊ, माझी जबाबदारी लय माझ्या मागे, तरी पण मी चालतोय भाऊ जड घेऊन, नाही का. जबाबदारी माझ्या माग तरी मी चालतो जड घेऊन, म्हणजे 100% मुळव्यात. ज्यावेळेस माझ्याकडे चांगला पैसा वगैरे येईल ना, तर मी थोडा डोनेट वगैरे करणार त्या लोकांना, गरिबांची मदत करणार. कर भाई, मी गरीब हूँ. आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो. माझ्या आई बापांना फक्त पुण्य लागलं पाहिजे आता सध्या. कसं लागल भाई पुण्य अशा गाण्यांनी? पण आजकाल कोण देत नाही ध्यान, वाटत त्यांना तुमच्या आईची. MC डिडो, याच्याकडे डिडो भाई म्हणून बघितलं जातंय का आता? बघितलं जातंय, कारण लोकांना ते माझं वन साइड दिसलंय ना भाई. कधी माझी त्यांनी पर्सनल साईड नाही बघितली. काय वन साइड बघितली? कटिंग एक काय? तो पर्सनल साइड आम्हाला बघायची बी नाही, बुनकीची खेळ आम्हाला नको. मग आता आपण या पॉडकास्ट मध्ये मला असं वाटतं की तुझी पर्सनल साईड जास्त लोकांना दाखवू. याला दाखव बाई तो पर्सनल साइड. करा ते कॅमेरा बंद करा. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, माझी साईड लय सॉफ्टवेअर आहे भाई. पाहिलं नाही याची पर्सनल साइड सॉफ्ट आहे, पण हे पुढच्याने म्हणायला पाहिजे पॉडकास्ट घेणार आहे. तू जेवढं मला दिसलाय म्हणजे काय? त्याच्यामुळे दिवसा पॉडकास्ट घेतलाय ना. तुला खरं सांगतो भाई, मी तुला खोटं नाही बोलणार. ज्या लोकांबरोबर मी कामं केलेत ना आतापर्यंत ते सगळे घाबरतात मला. म्हणजे तू लांब पोरांबरोबर काम करतो याचा अर्थ?
आणि असं मोगलीच्या बगीरावाने अवतार केल्यावर कोणी बी घाबरणच. आणि असं केस वाढून सगळे धुरंधर नाही होत, काही दलिंदर पण राहत्या. हमजा नाही तू हाजमा झाल्याने वाटू राहील तुला. माझी पॉझिटिव्ह पण साईड आहे, निगेटिव्ह पण आहे. ज्यांना जसं घ्यायचं ते घेतात भाई. ठीक आहे, मी पण घेतो. त्या व्यक्तीने तुला दहशत दाखवायचा प्रयत्न केला, कारण त्या व्यक्तीला माहिती आहे आपण कोण आहे भाई. पुकी डॉन, आपण कुठनं आलोय, आग्र्यावरून. आपण आज काय आहे. आज मी तुझ्यासोबत असा बसलो म्हणजे मी काय फालतू नाही भाई, नाही का. काय ना काय ते लेवल आहे भाई माझी. हा तुझी हाय लेवल, पण तुझ्यामुळे त्याची कमी झाली ना. परत तुझ्या चाहत्यांसाठी तू आता नवनवीन रॅप सॉंग्स बनवायला करतोय बघतोय. मी त्यांच्यासाठी. मग त्यात इज्जत कुठेतरी तुझी कमी झाली असं नाही तुला नाही वाटत? वाटत मला. इज्जत कमी झाली? इज्जत हाय. वाटत मला. आणि मला घ्या ना. घेऊ का तुला? घेऊ. तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं तर मला बिंदास घ्या. मी अच्छा अच्छा, निगेटिव्ह तसं म्हणणं. हा जेलमध्ये राहून आलाय त्याच्यामुळे कुठेतरी याच्या डोक्यावर परिणाम झालाय असं मला वाटतंय. आपल्या गल्लीत पण एक पोरगा राहतो, याच्या गल्लीत भांडण झाल्यावर तो लय गुन्हेगारीची बात करायला लागतो. तशी गंमत झाली याची. लाईफ आहे भाई. तुझी पूर्ण भीतीच मिली असं वाटतं. असं मला असं वाटतं की भाई आता पण मी तुला तेच बोलतो, मंदिर आहे भाई जेल माझं, आणि लॉकअप घर आहे भाई माझ्यासाठी. सासरवाडी तर चौकीच्या वर आहे भाई माझी. जेल मंदिर आहे, लॉकअप घर आहे, आणि सासूरवाडी लॉकअपच्या वर. मग आता जेल मंदिर लॉकअप घर म्हणजे जेलमध्ये लॉकअप राहतं म्हणजे याचं घर मंदिर राहते, आणि सासूरवाडी कुठं मंदिराच्या वर. असं राहतं डोक्यावर परिणाम झाले. काही लॉजिकच नाही राहिलं त्याच्यामुळे. कधी पण हर बार अपने बच्चे को पोलियो की खुराक दिलवाइए. कोणी काही तर बोल रे त्यांच्यासोबत भाई, टाइम स्पेंड कुटुंबच करणं. कुटुंबच कुठे रे भाई मला. आई बाप तर नशिबात नाहीये, भाव आहे तो पण जेलला, बारका भाऊ पण जेलला भाई. आता मला मा डोळ्यातनं पाणी येते भाई. काय बेकार स्ट्रगल स्टोरी आहे. म्हणजे आपल्याकडे लोक म्हणतात मोठा आर्मीत आहे, लहान कंपनीत आहे, पण यांचं भारी मोठा जेलमध्ये, लहान जेलमध्ये, खायचं प्यायचं त्यांच्याकडे, वरून राहायची सोय त्यांची, लाईफ शेअर. नाही पॉडकास्ट कोणाचा घ्यावा? गुन्हेगाराचा. पॉडकास्ट कशासाठी पाहतो आपण? कोणतरी काहीतरी इन्स्पिरेशन घ्यावा, आणि आता याशी पॉडकास्ट चालू आहे. कॉन्टेंटसाठी काही बी करायला लागले. रोस्टर काय तुम्ही झालेलं सांगतोय. तो व्यक्ती स्वतःला डॉन म्हणून घेतोय, पण नाव नको ऍक्च्युअली घेऊ हा भाई. ऐक ना, मला चिडचिड होते. ते नाही करून दाखवू शकत. त्यांना दुबईचा साठायचा ना भाई. दुबईला, US ला, लंडनला जायचं. आपल्या पुण्याला का मोठं करणार? ते पुण्यात शूट करा ना तुम्ही. बाहेर का कंट्रीत जाता? ज्याच्यावर गुन्हा दाखल तो नाही जाऊ शकत बाहेर. जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. माझ्यावर गुन्हा आहे ना. पाहिलं नाही असं राहतं. आता तुझ्यावर गुन्हा दाखल आहे म्हणून तुला जाता येईल. ज्याला जायचं ते जाईन ना. आणि तसं मी तुला दुबईला घेणार नाही, तुला लयतल्या आफ्रिकेचा विजा देते. दोन वर्ष जरी जेलला काढले असतील ना, तरी माझे जेवढे आता 2000 मी 26 वर्षाचा आहे भाई. आज 26 वर्ष झालं मला. नशा पाणी नाही भाई. हा 26 वर्षाचा आहे, आणि मी पण. तरी हा माझ्यापेक्षा मोठा वाटतोय का नाही नशा पाणीमुळं. आणि पॉडकास्टला पण एवढा बाडा मारायला गांजा मारूनच बसावं लागत. नाही करत नाही मी. हे छुत्या लोक आहे सगळे, जे बोलतात ना की दारू प्याल्यावरतीच रॅप करता येतो. MD घेतल्यावरतीच मग मला विजन दिसतात. हे जर खरं असेल ना की दारू पिल्याशिवाय जर रॅप करताच येत नाही, तर मी मान्य करू शकतो हा निर्व्यसनी. दुसरा एखादा म्हणाल की मी नाही का समजतो ना, मी हे केलं की ते होतं, तसं नसतंय काय भाई. प्रत्येकाचे वेगळे वेगळे विजन आहे भाई. मी न काय करता करू शकतो, तर विचार कर मी काय काय करू शकतो. म्हणजे हा काय बोलतोय त्याला कळना, आणि पॉडकास्ट घेणाऱ्याला बी कळना, आणि मला बी कळना. तुम्हाला तर काय घंटे कळे. मी तर म्हणतो त्यांचा डोक्यात मेंदू नाही, बोच्यात मेंदू भाई. कधी दिसला आम्हाला की डिडो एक कलाकार म्हणून अल्बमवर अल्बम टाकतोय, त्याचे कॉन्सर्ट घेतोय? का कधी दिसणारच नाही? का तुझ्या डोक्यात फक्त विजन आहे मला जेलमध्येच नाही रे जायचं? भाई, मला आहे ना तसल्या गोष्टीमध्ये पाडायचंच ना. पहिली गोष्ट तर तुम्ही मला आहे ना, तुम्ही मला जे बघायची नजरेने तुम्ही मला एक भाईगिरीमधून बघू नका. आता तो जर अवताराचा असा आहे, तुला भाईगिरीच्याच नजरेतून बघावं लागतं. जसा टॉपिक भेटतो मी तसे गाणे देणार. चांगले म्हणजे काय कंटेंट देणार आहे तू? शिव्या आई सोडून वडिलांना, देणार आहेस का? जसं की माझं हे गाणं आहे, आईसाठी बाबासाठी जावा चांगलं काहीतर करून, आई वडिलांचे त्या डोळे भरून, पोरगी झाली तरुण त्यासाठी जा चांगलं काहीतर करून, नाहीतर असाच जाशील मरून. हे तर आमच्या गावाकडे एक घर सोडून प्रत्येक चादड आम्हाला सांगत येतं. म्हणजे हा तर कॉपी कॉन्टेंट झाला. हा एक टॉपिक. सेकंड वाला, कष्टकारा कष्टकारा, आई वडिलांसाठी कष्टकारा कष्टकारा, भाऊ बहिणीसाठी कष्टकारा कष्टकारा. हे तर आमच्या घरातलं चादड सांगत आहे आम्हाला. तिसरा टॉपिक अशा टाईपमध्ये, आयुष्य खूप आहे सुंदर, पण जीवनाच्या प्रत्येक वाटावर थोडे वाईट थोडे चांगले मार्ग दिसल, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर. हे तुझं स्वतःचं हे मी मान्य करू शकतो, पण याच्यात बी काही एवढं विशेष गोष्ट नाही. कारण तुझ्या जागी जर मी असतो ना, आरशात पाहून मला सुद्धा हेच लिरिक्स आठवले असते. स्वतःला बघून स्वतः प्रगती कर, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर. याचे गाणे ऐकून मला असं वाटतंय त्यांचा डोक्यात मेंदू नाही, बोच्यात मेंदू भाई. चालतंय ना, बघू आपण. हा. आता तुझे 3 गाणी झाले तू म्हणतोय ना, मग 3 आगा आग गाण्यांनंतर परत सुंदरी, भेटू. आगा आग सुंदरी, काय दिसतीस कमाल, काय तुझी लचक आणि काय तुझी चाल. काय तुझं थोबाड आणि झावऱ्या कुत्र्यावानी बॉल ते बाल.
काय तुझं थोबड आणि झावऱ्या कुत्र्यावानी बाल, रूप तुझं बघून मजनू झालाय बेहाल. आणि तू आता इथून उठ बरं चाल. रणे मिरची तिखट लाल लाल तुझ्या केसामध्ये गजरा आणि होटावरती लाली. परत माझ्या फील्डला येऊ नको, तुझं थोबड कर काली. झालं तुला बघून जेव्हा तू घालून आली साडी, आणि तू कामून वाढवली अशी कुत्र्यावानी दाढी, जेव्हा तू घालून आली साडी, तू स्वर्गातली रंबा आहे. आणि तू आमच्या गोठ्यातली हंबा आहे. आता एवढं सुंदर सुंदर गाणी बोलतोय. हा सुंदर गाणी बोलतो याला म्हणजे त्यांचा डोक्यात मेंदू नाही, बोच्यात मेंदू भाई. मला जे करायचं मी ते करतोय, तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. मी तुमच्या मार्गेला येतो का नाही येत ना, तर माझ्या रस्त्याला येऊ नका, ना तर मी कापत सुटल भाई. तर बस त्याच्यासाठी एवढंच. बाकी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नसेल आवडला डिसलाईक करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय. मला माहितीये बनायचं तुला भाई, पण मला काय झाट फरक